Amazon आणि Flipkartच्या फ्रीडम सेलच्या सगळ्या डील्स आता अनलॉक झाल्यात. एकदम प्रॉपर मध्ये दोन्ही सेल सुरू झालेत. सो आता आपल्याला एक क्लिअर आयडिया आली आहे की कोणत्या फोनवर किती डिस्काउंट आहे. आणि टू बी ऑनेस्ट एवढ्या पण काही खास डील्स नाहीयेत. म्हणजे 1-2 वर्षापूर्वी असं असायचं की सेल म्हणलं तर फोनवर 8-10 हजारांचे डिस्काउंट सहज मिळायचे आणि त्यामुळे खरं तर लोक नवीन फोन घ्यायसाठी सेलची वाट बघायचे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. मुळातच फोनच्या किमती भरपूर वाढल्यामुळे सेलमध्ये पण मोठे डिस्काउंट नाहीयेत. पण तरीही नवीन फोन घ्यायचा असेल तर या सेलमध्ये चांगली संधी आहे. कारण मेमरी क्रायसिस कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आणि त्यामुळे फोनच्या किमती सेल नंतर आणखी वाढू शकतात असं म्हणलं जातंय. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक बजेटमधला बेस्ट मोबाईल डील्स बघणार आहे. सो मग तुमचा वेळ चांगला फोन शोधण्यात वाया जाणार नाही. प्रत्येक बजेट सेगमेंटमध्ये एक किंवा दोनच बेस्ट ऑप्शन मी सांगेल. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया 20,000च्या बजेट पासून. या बजेटमध्ये जर तुम्हाला आत्ता नवीन फोन घ्यायचा असेल तर नवीन लॉन्च झालेले किंवा मेनस्ट्रीम कंपन्यांचे फोन एकदम इग्नोर करा. कारण त्यात 20,000 काहीच मिळत नाही. मला या बजेटमध्ये चांगला वाटलेला पहिला फोन म्हणजे Infinix GT30 5G फोन आहे. यामध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळतोय, 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतोय, Dimensity 7400 चिपसेट मिळतोय आणि 64 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय. बॅटरी पण 5500 mAh म्हणजे डिसेंट अशी मिळते. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असं सगळं बेस्ट पॅकेज 20,000च्या आत मिळतंय. हेच सगळे फीचर्स दुसऱ्या कुठल्या फोनमध्ये घ्यायचे झाले तर त्याची किंमत आता 25,000च्या देखील वर जाईल. सो ही एक चांगली डील आहे. या बजेटमध्ये तुम्हाला Infinix नको असेल तर मोटोरोलाचा G37 पॉवर हा एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये पण तुम्हाला 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळते. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय, Dimensity 6400 चिपसेट मिळतोय आणि 7000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. सोबतच इफ इट मॅटर्स टू यू 3.5 हेडफोन जॅक देखील मिळतोय. सेलमध्ये हा फोन तुम्हाला 18 ते 19,000 मिळून जाईल. 30,000 बजेटमध्ये बघत असाल तर पुन्हा एकदा मोटोच्याच फोनवर तुम्हाला चांगली डील मिळते. मोटो Edge 70 हा फोन 30,000च्या आत सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल. एकतर हा फोन तुम्हाला 27,000 मिळून जाईल. त्यात तुम्हाला 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळते. स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर मिळतोय, 50 मेगापिक्सेलचे 2 रेअर कॅमेरे मिळत आहेत आणि 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय. सेफ्टीसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. मोटो AI मिळतोय, फ्लॅट डिस्प्ले मिळतोय. बॅटरी मात्र या डिसेंट अशी 5000 mAh एवढीच मिळते. पण 68 वॉट फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंग देखील मिळते. आणि एवढे सगळे फीचर्स तुम्हाला 30,000च्या आत मिळत आहेत. या बजेटमध्ये खरं तर दुसरा फोन बघूच नका असं मी म्हणेल. तरीही तुम्हाला दुसरा फोन बघायचा असेल तर Amazonवर OnePlus Nord CE6 तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला सेलमध्ये 31,000 मिळेल. यामध्ये 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज, सेमच प्रोसेसर, 8000 mAh बॅटरी, AMOLED डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा मेन आणि 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय. आणि दोन्ही कॅमेरे 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. 40,000च्या बजेटमध्ये 2-3 चांगले ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे Realme GT70 हा तुम्हाला फ्लिपकार्टवर 35,000 मिळून जाईल. यामध्ये 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज मिळते. आणि ट्रस्ट मी आत्ताच्या मार्केटमध्ये एवढं स्टोरेज फ्लॅगशिप फोनमध्येही मिळत नाहीये. आणि फक्त स्टोरेज जास्त आहे असं नाही. यामध्ये Dimensity 8400 मॅक्स प्रोसेसर मिळतोय, ज्याचा AnTuTu स्कोर 1.78 मिलियन आहे. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतोय, ज्याला 4K 60 FPS रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. 7000 mAh बॅटरी मिळते, जी 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि चार्जर बॉक्समध्येच मिळतोय. आणि IP69 रेटिंग देखील मिळते. सो सेफ्टीचा इश्यू नाही. एवढं सगळं 35,000 मिळतंय. दुसरा एक ऑप्शन म्हणजे Redmi Turbo 5 हा नवीनच फोन आहे. यामध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 8500 अल्ट्रा चिपसेट मिळतोय. 7500 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा मिळतोय, ज्यात OIS आणि EIS दोन्ही आहे. सोबतच या फोनला IP69 की रेटिंग मिळाली आहे. याचं 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंट Amazonवर 34,000 मिळून जाईल. आणखीन एक ऑप्शन आहे जो तुम्हाला 40च्या आत मिळाला तर नक्कीच घ्या असं मी म्हणेल. तो म्हणजे Oppo Reno 14. जुना फोन आहे पण त्यामध्ये तुम्हाला टेलिफोटो कॅमेरा मिळतोय. 50 मेगापिक्सेलचे 2 आणि 8 मेगापिक्सेलचा एक असे 3 कॅमेरे मागच्या बाजूला आहेत, ज्यातला एक 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सोबतच सेल्फीसाठी देखील 50 मेगापिक्सेलचाच कॅमेरा मिळतोय. यामध्ये MediaTekचा Dimensity 8350 चिपसेट दिलाय, ज्याचा AnTuTu स्कोर जवळपास 1.5 मिलियन आहे. अगदी स्लिम आणि कॉम्पॅक्ट असा हा फोन आहे. डिस्प्ले साईज लहान आहे पण AMOLED डिस्प्ले मिळतोय आणि छोटासा फोन असला तरी 6000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. सो कॉम्पॅक्ट फोन आवडत असतील तर हा ऑप्शन बघू शकता.
50,000च्या आत सगळ्यात चांगली डील तर ऑफकोर्स सॅमसंग गॅलेक्सी S25 FE आहे. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत हा फोन सेलमध्ये 40,000च्या पण आत मिळत होता, हा विषय वेगळा. पण फीचर्स पाहिले तर सध्याच्या मार्केटमध्ये हा चांगला ऑप्शन आहे. शिवाय सॅमसंगला जास्तीत जास्त अपडेट्स मिळतात, म्हणजे तुम्ही हा फोन आता घेऊन पुढची 3-4 वर्ष आरामात वापरू शकता. तुम्हाला कॉम्पॅक्ट फोन हवा असेल तर Amazonवर OnePlus 13S 50,000च्या आत मिळून जाईल, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर मिळतोय, लाईफ टाइम डिस्प्ले वॉरंटी मिळते, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतंय, जवळपास 6000 mAh बॅटरी मिळते. मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचे 2 आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय आणि फ्लॅट एमोलेड डिस्प्ले मिळतोय. एकूणच मस्त सेटअप आहे. बाकी आणखीन एक डील या बजेटमध्ये चांगली आहे, ती म्हणजे Realme GT7. मगाशी जो GT7T सांगितला होता त्याचा मोठा भाऊ. यामध्ये Dimensity 9400E चिपसेट मिळतोय, ज्याचा AnTuTu स्कोर जवळपास 2.5 मिलियन आहे. मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि 8 मेगापिक्सेलचा एक असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे आणि दोन्ही बाजूचे कॅमेरे 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. बॅटरी सेमच 7000 mAh आहे. OLED डिस्प्ले मिळतोय आणि सगळ्यात मेन म्हणजे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतंय. सो हा पण ऑप्शन तुम्ही बघू शकता. बाकी 50,000च्या वर फ्लॅगशिप फोन म्हणाल तर सॅमसंग S25 हा चांगला ऑप्शन आहे. त्याचे काय फीचर्स सांगत बसत नाही. कॅमेरा, बॅटरी, ऑप्टिमायझेशन, डिस्प्ले आणि AI सगळ्याच बाबतीत बेस्ट आहे. शिवाय जास्तीत जास्त अपडेट्स मिळत आहेत, म्हणजे लॉंग टर्म यूज करू शकता. दुसरा एक ऑप्शन म्हणजे मोटोरोलाचा सिग्नेचर. यामध्ये 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरे मिळतात. फ्लिपकार्टवर याचे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरियंट 55,000पर्यंत मिळतंय. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 हा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळतोय. शिवाय मोटोरोलाचे एक्सक्लुझिव्ह प्रिव्हिलेज फीचर्स मिळत आहेत. 55,000च्या रेंजमध्ये iQOO 15R हा पण एक चांगला ऑप्शन आहे. यातही मोटो सिग्नेचर सारखा स्टोरेज सेटअप आणि प्रोसेसर मिळतोय. बॅटरी मात्र यामध्ये अगदी मोठी म्हणजे 7600 mAh एवढी मिळते. सोबतच यात IP69 रेटिंग आणि गेमिंगसाठी खास फीचर्स मिळत आहेत. यापेक्षा पुढे जायचं म्हणलं म्हणजे 1 लाखांच्या आतल्या डील्स पाहिल्या तर Amazonवर सगळ्यात बेस्ट ऑफर Samsung S25 Ultraवर मिळते. हा फोन तुम्हाला 90,000च्या आत मिळू शकतो. यात तुम्हाला 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा, पेन आणि मोठी बॅटरी मिळते. कॅमेरा आणि AI फीचर्स तर क्लासच आहेत. बाकी सॅमसंगची नवीन आलेली फोल्ड सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर Amazonवर आता त्यावर 10,000पर्यंतचा डिस्काउंट मिळतोय. आयफोनवर देखील काही डील्स आहेत. फ्लिपकार्टवर 80,000च्या आत iPhone 17 मिळतोय, तर iPhone 16 63,000पर्यंत मिळून जाईल. पण या सेलमध्ये आयफोन घ्यावा की बिग बिलियन डे पर्यंत थांबावं याबद्दल मी पण स्केप्टिकल आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकता. सो या होत्या दोन्ही सेल मधल्या काही बेस्ट मोबाईल डील्स. यातले जेवढे पॉसिबल आहेत ते सगळे ऑप्शन्स इथे व्हिडिओमध्ये टॅग करेलच. तुम्ही त्यावर डायरेक्ट क्लिक करून तो फोन खरेदी करू शकता. जिथे जिथे मी 2-3 ऑप्शन सांगितले होते तिथे सगळे फोन नीट कम्पेअर करा आणि तुमची कशी गरज आहे, म्हणजे कोणाला कॅमेरा चांगला पाहिजे, कोणाला बॅटरी जास्त पाहिजे, त्यानुसार तुम्हाला आवडेल तो फोन तुम्ही घेऊ शकता. सोबतच तुम्हाला टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि टॅबलेट याच्या डील्स पाहायच्या असतील तर त्याचे व्हिडिओ आधीच केलेले आहेत. शेवटी कार्ड्समध्ये टॅग करेल, ते नंतर बघून घ्या. आणि तुम्ही जर या लिस्टमधला कुठला फोन घेतला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.